नमस्कार, मी शैलेश हातगुडे. आजचा महासंवादमध्ये बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये 70,000 पदांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. यामध्ये आपण बघणार आहोत काय त्यांनी घोषणा केलेली आहे. 9 तारखेला त्यांनी घोषणा केलेली आहे. राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने नवी पद्धत राबवली जाणार आहे. जवळपास 70,000वरून अधिक म्हणजे 70,000पेक्षा जास्त पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे, अशी त्यांनी घोषणा केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी कडून 50,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असणार आहे. म्हणजे एमपीएससी कडून 50,000 पदे तर त्या बाहेरील पदे 20,000 हे अशा वेगळ्या नव्या पद्धतीने ते भरणार आहेत. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता, कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. इथे तुम्ही बघू शकता, या मीटिंगमध्ये त्यांनी ठराव घेतलाय की महाराष्ट्रामध्ये 70,000 पदांची लवकरच भरती घेण्यात येईल. राज्य प्रशासनातील महत्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवण्यात याव्या. मनुष्यबळ व्यवस्थापन असेल, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राज्य शासनाच्या विभागात 70,000 पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरलेले आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिलेले आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा जो मनुष्यबळ व्यवस्थापन विकास मॉडेल होता, हा संपूर्ण देशभरात राबवल्या जाण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहे. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रातही देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी अजून 70,000 पदे भरल्यानंतर यात मोठ्या प्रमाणात बदल घडून येईल असं त्यांचं मत होतं. यानंतर त्यांनी भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे असतील, लांब रांगा असतील, विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला. पासपोर्ट सारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डिजिलॉकर प्रणालीतील प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी, असं त्यांनी सूचित केलं. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह असावी. याचबरोबर युवकांच्या मनात कोणताही संशय राहू नये किंवा शंका राहू नये यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे, असे त्यांनी तिथे म्हटले आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्वाची असणार आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, असेही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितलेले आहे.